नमस्कार. गेल्या अनेक दिवसापासून दीक्षाभूमी समिती असे कामं करत आहे जेणेकरून बौद्ध समाजाचा रोष त्यांच्यावरती येईल किंवा बौद्ध समाज नाराज होईल. अशा प्रकारच्या अनेक घटना त्या ठिकाणी घडताना दिसत आहे. गेल्या काही दिवसापूर्वी दीक्षाभूमीमध्ये अंडरग्राऊंड पार्किंगचं काम चालू होतं, ज्यामुळे दीक्षाभूमीच्या स्मारकाला मोठ्या प्रमाणात धोका होऊ शकत होता. आणि ही सर्व गोष्ट जी आहे ही बाब बौद्ध समाजाच्या लक्षात आली आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आलं. परंतु आता त्यानंतर ज्या एक वेगळीच बातमी समोर निघून येत आहे. काल म्हणजेच नागपूर या ठिकाणी दीक्षाभूमीवरती RSSची एक सभा पार पडली, एक बैठक पार पडली. ती बैठक दीक्षाभूमीमध्ये पार पडली अशी माहिती समोर निघून येत आहे. त्यामुळे दीक्षाभूमीवरती RSSला कोणी परवानगी दिली असा प्रश्न आता बौद्ध समाजाकडनं केला जात आहे. आणि त्यासोबत बौद्ध समाजामध्ये मोठे रोषाचे वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे. तर चला पाहूया त्या ठिकाणी नेमकं काय घडलंय. फोटो घे तिथून पूर्ण समोरून जाऊन फ्रंट मधून नाही का. कसं काय समितीने एवढ्या लोकांना आतमध्ये घुसू दिलं. समितीला येऊ द्यायचं. घे चांगलं व्हिडिओ शूटिंग करू. आज नाही खरं हे समितीची ना पुरी एक करायची आज. बोल म्हणजे आपण बोलत नाही ना त्याचा फायदा ना नागपुरामध्ये किती लोकांना परमिशन दिली यांनी, समितीने किती लोकांना दिलं. नागपूरमध्ये झाले सगळे उपस्थित राहून